एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचे स्वच्छतेत व ग्रामविकासात केलेले काम राज्याला प्रेरणादायी आहे, असे मत सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी यांनी व्यक्त केले. सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित मी विकास यात्री या आवृत्तीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी कुलगुरू इरेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी हे होते. या प्रसंगी प्राची कुलकर्णी, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ऋतुराज बुवा, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.डी. बोने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, द युनिक फाउंडेशनचे विवेक घाटोळे, उपप्राचार्य सुहास पुजारी, मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सुविद्य पत्नी राजश्री कलशेट्टी, प्राचार्य जमादार, प्राध्यापक येळेगावकर, प्राध्यापक अंजुनगीकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, वळसंगचे माजी सरपंच महादेव भटकर, असद सैफन, कोल्हापूरहून अमित देशपांडे, द युनिक फाउंडेशन पुणेचे केदार देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी कुलगुरू इरेश स्वामी म्हणाले, अंतःकरणात प्रांजळता आईने दिलेले बाळकडू कलशेट्टी यांनी जोपासले. संत तुकाराम महाराज यांचे प्रमाणे बोलावे संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे बोलावे तैसे चालावे हा नियम त्यांनी पाळला. महात्मा बसवेश्वरांचे आचरण त्यांनी जोपासले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या मुशीत तयार झाले. वळसंगमध्ये महात्मा गांधीजींनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. या पवित्र भूमीत एक कष्टकरी यांचा मुलगा किती प्रामाणिक असतो याचा प्रत्यय डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या कार्यावरून दिसून येतो. संगमेश्वरमधील कुमार ते जिल्हाधिकारी असा प्रवास युवकांना प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वच्छतेत आणि सामाजिक केलेले काम राज्याला प्रेरणादायी आहे. मी विकास यात्री या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले, संगमेश्वर महाविद्यालय व CB खेडगीज महाविद्यालय ही माझी कर्मभूमी राहिली. कुमार संगमेश्वर ते IAS होण्यासाठी मी जिद्द सोडली नाही. स्वच्छतेत झोकून देऊन काम केले. महिन्याला 2 रुपये घरातून यायचे. गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले. प्राध्यापक अंजुनगीकर यांनी मला प्रेरणा दिली. प्राध्यापक ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुढे IAS होण्यासाठी मी चिकाटी सोडली नाही. 2 वेळा अपयश आले. शासनाने कामाची दखल घेतली. कोल्हापूरला आयुक्त असताना 75 रविवार स्वच्छता मोहिमेसाठी दिले. माझ्यासोबत विकास यात्री होते. राष्ट्रीय सेवा योजनेने मला घडवले, आयुष्याला दिशा दिली, असे ते म्हणाले. पर्यावरणाचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी एकल प्लास्टिकचा वापर बंद करा, कापडी पिशव्या वापरा, परिसर स्वच्छ ठेवा, स्वच्छतेशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्राध्यापिका रश्मी कंदूरकर यांनी आणि प्राध्यापक दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी केले. आभार प्राध्यापक अण्णासाहेब साखरे यांनी मानले. काशीनाथ भदगुंडकी यांनी हुरडा पार्टीचे नियोजन केले होते. संगमेश्वरचे प्राध्यापक स्टाफ यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.